आपण पाहतोय अतिशय चांगली स्पर्धा सन्माननीय मंगेशजी धुळे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जय हनुमान क्रीडा मंडळ जोबेली आयोजित शिवसाई ग्रुप 2019 हे पर्व आपण पाहतोय। पहिला चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळाला। गोलंदाज नरेशचा पहिल्या चेंडूवरती आलेली एक धाव संघाचं व स्वतःचं खातं इथे मात्र खुलं केलंय। फलंदाज प्रतीक पिसेकरने स्वतः संघाचा संघनायक आपण पाहतोय। जबाबदारीनिशी खेळ मैदानाच्या आतमध्ये 4 षटकांचा सामना आहे। निश्चितच हाय व्होल्टेजची मॅच आपण पाहिली। खरवई विपक्ष ओम कोंडेश्वर भोज। निश्चितच समीर सरांनी सांगितलं हा सामना क्रिकेटचा नाहीये, रस्सी खेच असा सामना आपल्याला पाहायला मिळाला। कधी सामना भोज संघाच्या बाजूने तर कधी सामना गावदेवी सीसी खरवई संघाच्या बाजूने आणि मात्र शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये मात्र अतिशय चांगली फलंदाजी दाखवली फलंदाज ओमकारने आणि महेंद्र सिंग धोनी स्टाईलने मात्र हा सामना षटकाराने फिनिश केला। तर अतिशय चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा डिफेक्सचा कव्हर रिजन मध्ये चेंडू खेळून काढलाय क्षेत्ररक्षक चेंडूवरती। तोपर्यंत या सहजतेने कन्वर्ट केलेल्या 2 धावा आणि 2 धाबेने धावफलक मात्र पुढे सरकते। मयूर ग्रुप बदलापूर संघाचं 4 या आकड्यावरती पहिले षटक मार्गस्थ असताना जोबेली एंड कडून आपण पाहतोय गोलंदाज नरेश ठाकरे। नरेशवरती मात्र जबाबदारी असेल कारण पाबंदीचं षटक म्हटलं तर 38 सर्कल मध्ये आपल्याला 9 खेळाडू पाहायला मिळतात आणि 2 क्षेत्ररक्षक मात्र 38 सर्कलच्या बाहेर। एक क्षेत्ररक्षकाचा विचार केला लॉंग ऑन रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि एका बाजूला डीप मिड विकेट रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहे। अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं गेले ते म्हणजे ओमसाई शिवाजी चौक संघाच्या वतीने आपण पाहतोय। तेजस ठाकरे संघाचे संघनायक यांच्या माध्यमातून मात्र हा संघ इथे पदार्पण करतोय। पुन्हा एकदा शेवटचा चेंडू आपण पाहतोय हलक्या हाताने चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न। चेंडू मात्र इथून बॅटची आतली कडा घेतोय आणि फक्त सिंगल येते। सिंगलच्या मदतीने मात्र पहिले षटक आपण पाहतोय मार्गस्थ असताना सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं आणि या सिंगल डबलच्या माध्यमातून धावसंख्या उंचावण्याचं काम इथे मात्र मयूर ग्रुप बदलापूर संघ आपल्या संघासाठी बजावत असताना पुन्हा एकदा शेवटचा चेंडू नरेशचा प्रतीकसाठी अतिशय चांगला फटका दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळतोय। डीप एक्सचा कव्हर रिजन मध्ये एकाच टप्प्यावरती चेंडू सीमारेषे पलीकडे दणदणीत चौकार। पहिले षटक संपले गेले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते शेवटच्या चेंडूवरती आलेला चौकार आणि या चौकाराच्या साह्याने मात्र दुहेरी आकडा या धावफलकावरती लावला जातो। 10 क्रमांकाचं म्हटलं तर निश्चितच क्रिकेटची देवता भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर याचा जर्सी नंबर आपण पाहतोय ज्याने मात्र आपल्या भारतीय संघासाठी अनेक विक्रम रचलेत असा खेळाडू सचिन रमेश तेंडुलकर। निश्चितच चांगला आकडा धावफलकामध्ये पाहायला मिळतोय। मयूर ग्रुप बदलापूर संघाच्या वतीने प्रथम फलंदाजी करत असताना आता मात्र सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतोय गोलंदाजीच्या उंबरठ्यावरती दीपाली पार्क एंड कडून गोलंदाज संजय। पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं अतिशय चांगली सुरुवात पाहायला मिळाली सिंगल डबलच्या साह्याने शेवटच्या चेंडूवरती आलेला चौकार दुहेरी आकडा धावफलकावरती पहिल्या षटकामध्ये अतिशय चांगला कमबॅक मयूर ग्रुप बदलापूर संघाचा। पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील सहजतेने चेंडूला अडवला जातोय चेंडू गॅदर केला जातोय तोपर्यंत ऑन द स्टंप फेकी पाहायला मिळते आणि फक्त सिंगल या मैदानावरती आपण पाहतोय। सातत्याने स्ट्राईक रोटेट केली जाते कारण प्रतीकमध्ये क्षमता आहे मोठे फटके लगावण्याची कारण शेवटच्या चेंडूवरती आलेला चौकार इथून मात्र धावसंख्येचा वेग वाढवण्याचा प्रयत्न स्वतः संघनायक करत असतात मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। पुन्हा एकदा चेंडू मारण्याचा प्रयत्न थोडेसे स्टेप आउट जरूर झाले होते फुटवर्कचा वापर होता बॅटचा चेंडूचा संपर्क होत नाहीये तोपर्यंत एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय। षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय अतिशय चांगलं कमबॅक गोलंदाज संजयचं सुद्धा पाहायला मिळतोय। निश्चितच पुन्हा एकदा डाव्या एसटीच्या चेंडू बाहेर जात असताना पंच इथून मात्र चेंडूला स्क्वेअर घोषित करतात। जय पवार सर आपण पाहतोय मुख्य पंचाच्या भूमिकेत स्क्वेअर लेगचे पंच आपण पाहतोय निश्चितच रमेश म्हात्रे सर उर्फ मेक्या या नावाने मात्र या पंचांना ओळखलं जाते।
एकदा लोअर फुलटॉस चेंडू आपण पाहतोय कार्पेटच्या साह्याने चेंडू खेळून काढलाय लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली सहजतेने आपल्याला पाहायला मिळते चेंडू गॅदर केला जातोय तोपर्यंत फक्त सिंगल येते मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जाते फलंदाजी करत असताना मयूर ग्रुप बदलापूर संघाला ज्या प्रकारची पहिल्या सामन्यामध्ये फलंदाजी दाखवली आहे या संघाने आणि त्या फलंदाजीच्या जोरावरती मात्र दुसऱ्या फेरीमध्ये आपलं स्थान निश्चित केलंय पण एकदा चेंडू मारण्याचा प्रयत्न अगोदरच खेळण्याचा प्रयत्न होता निश्चितच थोडस उशिरा मात्र चेंडू टेक ऑफ झाला आणि उर्वरित काम मात्र यष्टीरक्षक कंप्लीट करत असताना आपण पाहतोय एक अजून या षटकातील निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय दुसरं षटक मार्गस्थ आपण पाहतोय गोलंदाज संजय 30 चांगलं कमबॅक एकदा मारण्याचा प्रयत्न फसला जातोय बॅक टू बॅक सलग दुसरा चेंडू निर्धाव या षटकामध्ये पाहायला मिळतोय गोलंदाजी करत असताना संजयचा कौतुक करावं तितकं कमी कारण ज्या प्रकारची गोलंदाजी मात्र नरेश ठाकरेंनी केली पाबंदीच्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या आणि त्या 10 धावसंख्येवरती लगाम ठेवण्याचं काम मात्र या गोलंदाज संजयने केलंय पण एकदा चेंडू मारण्याचा प्रयत्न कॉट बिहाइंड फलंदाज मात्र बाद होतील पहिला धक्का लागतोय मयूर ग्रुप बदलापूर संघाला अतिश तोरवे बॅक टू द पॅव्हेलियन तर 2 षटकांचा वाजवी खेळ इथून संपला गेलाय 2 षटकाच्या समाप्तीनंतर निश्चितच संदेश मसने यांच्यासोबत गुणलेखकाच्या भूमिकेत जॉईन आहेत निश्चितच गुणलेखक म्हटला तर समालोचकाचा पाठीचा कणा मानला जातोय ज्याच्या माध्यमातून जी माहिती आमच्यापर्यंत अचूक पोहोचवली जाते ती अचूक माहिती मात्र आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतोय मैदानाच्या चौफेर बाजूने जो प्रेक्षक वर्ग आहे आतुरतेने ज्या सामन्याची वाट पाहतोय निश्चितच आजच्या दिवसातील शेवटची लढत कोणती असेल असा प्रश्न मात्र प्रेक्षकांच्या मनामध्ये निश्चितच निर्माण झाला असेल कारण एका बाजूला गावदेवी सीसी खरवई ज्या संघाने मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने सुरेख पद्धतीने 2 सामने विजय घोषित केलेत आणि आता मात्र इथून कोणता संघ पुढे सरकेल थोडंसं स्पीडअप करायचंय 20 मिनिटांचा अवधी असेल कारण बरोबर 10:50 होत आहेत अजून मात्र 2 षटकं फेकली जातील 2 षटकाच्या समाप्तीनंतर लगेच सेकंड इनिंगला मात्र इथून सुरुवात केली जाईल पंचांना देखील सक्त ताकीद असेल आयोजकांची कारण वेळेच्या अभावी हे सामने मात्र आपण इथे भरवलेत कारण जास्त वेळ मात्र मैदानावरती खर्च करायचा नाहीये 20 मिनिटांचा अवधी प्रत्येक संघासाठी असेल प्रत्येक सत्रासाठी आपण पाहतोय 4 षटकं आणि पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आणि चौथ्या षटकासाठी 5-5 मिनिटे आयोजकांच्या वतीने मात्र प्रत्येक सामन्यासाठी देण्यात येतात वेळेचं भान असलं पाहिजे कारण घड्याळाचे काटे मात्र आपल्यासाठी थांबणार नाहीयेत तर गोलंदाजीच्या उंभारट्यावरती पुन्हा एकदा तेजस ठाकरेने मात्र सांघिक 3रं षटक नितीश गवळी या गोलंदाजाच्या हातामध्ये सोपवलंय ज्या प्रकारची गोलंदाजी मात्र संजयने केली आहे आपण जर पाहिलं पहिले षटक नरेश ठाकरेने हाताळलं 10 धावा खर्च केल्या त्यानंतर गोलंदाज संजयचा विचार केला तर अतिशय चांगली गोलंदाजी फक्त आणि फक्त 3 धावा संजयने खर्च केल्या व्हॉट बॉलिंग अतिशय चांगलं कमबॅक पण एकदा गोलंदाज नितेश मोरती विकेट अतिशय चांगला फटका आपल्याला पाहायला मिळते चेंडू खोदून काढलाय लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली अतिशय चांगली फेकी पाहायला मिळते परंतु फक्त सिंगल येते अतुल मात्र चेंडू खाली होते क्षेत्ररक्षक आणि इथून धावबाची संधी आणि फलंदाज इथून मात्र बाद होतील प्रतीक दुसरा धक्का तर विचार केला तर निश्चितच म्हटलं जाते सीधी उंगली से घी निकलती है उंगली टेढ़ी करने की जरूरत नहीं है आणि इथे मात्र प्रतीक पिसेकर सारखा फलंदाज बाद होणं इथून मात्र निश्चित मयूर ग्रुप बदलापूर संघाला थोडस घातक असेल कारण धावा येत नाहीयेत म्हटलं जातं दुष्काळात 13वा महिना आणि ते चित्र मात्र मैदानावरती पाहायला मिळते धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 13 धावा 14 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात तिसरं षटक आपण पाहतोय गोलंदाज नितेश पुन्हा एकदा गोलंदाजीच्या भोवऱ्यावरती चेंडू मारण्याचा प्रयत्न अगोदरच चेंडू खेळले गेलेत फलंदाज आणि तिथून मात्र
एक नशिबाचा चौकार पाहायला मिळतोय. मयूर ग्रुप बदलापूर संघासाठी इथून मिळतील 4 धावा. तिसरं षटक आपण पाहतोय गोलंदाज नितीशचं. ज्या प्रकारची गोलंदाजी नितीशने, या नितीशच्या गोलंदाजीमध्ये एक सांघिक यश. पुन्हा एकदा मोठा फटका. क्षेत्ररक्षक नाहीये जवळपास, कोणी आहे त्याच्या वाक्याच्या बाहेर. चेंडू सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. धावसंख्या धाफलकावरती 6 उंचवते. आता मात्र धावसंख्येचा वेग आपण पाहतोय. फलंदाज अनिकेत कुलकर्णी कोण विसरेल्या फलंदाजाला, ज्याने मात्र जांभळेच्या मैदानावरती अतिशय चांगला खेळ सादर केला होता आणि आपल्या खेळीच्या जोरावरती मात्र अनेक गोलंदाजांना मात्र नाचवलं होतं. आज फलंदाज अनिकेत कुलकर्णी आपण पाहतो स्ट्राईक एंडला, ज्याने मात्र एक चौकार आणि एक षटकार आपल्याला पाहायला मिळालाय, ज्याच्या माध्यमातून मात्र चांगली खेळी साकारत असताना धावसंख्या धाफलकावरती मयूर ग्रुप बदलापूर संघाची 24 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अनिकेतसाठी अतिशय चांगला फटका. डीप कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक जवळपास कोणी नाही. एकाच टप्प्यावरती चेंडू सीमारेषे पलीकडे. दणदणीत चौकार. शेवटचा चेंडू सामना करेल पुन्हा एकदा फलंदाज अनिकेत. अनिकेतचा जर विचार केला, अनिकेत ऑन द फायर, अतिशय चांगली फलंदाजी. 2 चेंडूवरती जर विचार केला, एक चौकार एक षटकार अनिकेतच्या बॅट मधून. आपल्या संघासाठी पुन्हा एकदा मोठा फटका. क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, फक्त सिंगल येते. एकापेक्षा मात्र काही नसेल आणि एका धावेने मात्र संघाचा धावफलक आपल्याला पाहायला मिळते. 29 या आकड्यावरती 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा धावफलकावरती. जे हनुमान क्रीडा मंडळ जोबेली आयोजित शिवसाई ग्रुप चषक 2019 हे पर्व आपण इथून एन्जॉय करतोय. बदलापूर मधील नामांकित स्पर्धा प्रथमच सन्माननीय मंगेशजी धुळे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त चालू असलेली ही 4 दिवसीय स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आज स्पर्धेची पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीतील चालू असलेला सामना, दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहतोय. प्रेक्षकांच्या मात्र माहितीसाठी पुन्हा एकदा चालू असलेला सामना मयूर ग्रुप बदलापूर विपक्ष OV11 छत्रपती शिवाजी महाराज चौक, या 2 संघांमध्ये अतिशय बलाढ्य लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला गावदेवी CC करवई संघ मात्र आतुरतेने वाट पाहतोय कोणता संघ मात्र आमच्या समोर खेळेल आणि कोणत्या संघासमोर मात्र आमची फाईट असेल. एका बाजूला शिवाजी चौक तर दुसऱ्या बाजूला मयूर ग्रुप बदलापूर संघ. पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजीच्या भोवऱ्यावरती पुन्हा एकदा दीपाली पार्क एंड कडून शेवटचा स्लॉग ओव्हर, हाडामारीचं षटक ज्याला म्हटलं जाते, ज्या षटकामध्ये मात्र धावा कुठून काढण्याचं काम करायचं असते फलंदाजाला, ते षटक मात्र शेवटचं 4थं षटक आपण पाहतोय. गोलंदाज गीतेश ठाकरे पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू. पुन्हा एकदा मात्र पंच या रात्रीमध्ये व्यायाम करत असताना आपल्याला पाहायला मिळते. सलग दुसरा चेंडू अवांतर पाहायला मिळतोय. सातत्याच्या विजय दिशेपासून गोलंदाज भरकटलेत गीतेश ठाकरे. 2 अवांतर चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपात. धावसंख्या धावफलकावरती 31 धावा. 31 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळते. चांगली धावसंख्या. सुरुवात थोडीशी खराब पाहायला मिळाली होती, त्यानंतर केलेला कमबॅक. तर मात्र चांगली फलंदाजी. अनिकेतने ज्या प्रकारचा डाव सावरला होता तो फलंदाज इथून मात्र बाद होतील. त्रिफलाचीत फर्निचर बिघडवलंय गोलंदाज गीतेश ठाकरेने. अनिकेत कुलकर्णी बॅक टू द पॅव्हिलियन. अतिशय महत्वाचा सामना असेल दोन्ही संघासाठी आपण पाहतोय. निश्चितच दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना जो संघ जिंकेल तो मात्र या स्पर्धेच्या आजच्या पहिल्या दिवसातील पहिल्या रात्रीतील मात्र शेवटची लढत इथे मात्र खेळेल. कोणता संघ असेल याचं उत्तर मात्र आपल्याला सेकंड इनिंग मध्ये पाहायला मिळेल. कारण प्रथम फलंदाजी करत असताना
बदलापूर गाव संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. धाव फलकावरती 31 धावा. पुन्हा एकदा गीतेश निरंजन साडी फेकलेला चेंडू पुन्हा एकदा डाव्या एसटीच्या चेंडू मात्र बाहेर जात असताना दिशेपासून भरकटत आहेत गोलंदाज. गीतेशचा जर विचार केला अद्यापपर्यंत 3 चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपाने आणि या अवांतर धावेने मात्र धावफलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बदलापूर संघाचा पुन्हा एकदा स्टेप आउट जरूर झाले. अतिशय चांगला फटका लॉंगा रिझन मध्ये क्षेत्ररक्षक अतुल चेंडू खाली होते. कॅचेस विन द मॅचेस म्हटले जाते. सोप्पा झेल तिथे मात्र कॅरी केला जात नाहीये. जमिनीला दान होते आणि त्याचं रूपांतर मात्र या 2 धावेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील मयूर ग्रुप बदलापूर संघाच्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गीतेश. तिसशे चांगला चेंडू शॉर्ट चेंडू. क्षेत्ररक्षक जवळपास कोणी नाही. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडू गॅदर करण्यासाठी पुढे सरसावत आहे. तोपर्यंत फक्त सिंगल येते. निरंजन मध्ये मात्र क्षमता आहे मोठे फटके लगावण्याची. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते फक्त आणि फक्त 35 धावा 35 रन्स. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चिन्मयकडे जास्तीत जास्त संधी नाहीये. चिन्मयकडे संधी आपण पाहतोय. पहिला चेंडू चिन्मयने फेस केला. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. जो चिन्मय ज्याने मात्र मागच्या सामना आपल्या संघासाठी मात्र निश्चितच विजयी खेळी साकारली होती. मागच्या सामन्याचा हिरो मागच्या सामन्याचा मात्र नायक खलनायक आपल्याला पाहायला मिळतोय. बीट होतोय पुन्हा एकदा. धावचीची संधी आणि फलंदाज इथून मात्र बाद होतील. धावचीच्या स्वरूपाने अजून एक यश मिळते छत्रपती शिवाजी महाराज चौक संघाला. त्याच दरम्यान सन्माननीय विशाल मोरे साहेबांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. शेवटचा चेंडू सामना करेल पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मयूर इसेकर. शेवटचा चेंडू मयूर साठी बॅटचा फेस जरूर खोलला होता. चेंडूचा आणि फळीचा काही संपर्क होत नाहीये. तत्पूर्वी एक अवांतर धाव धावफलकावरती पुन्हा एकदा जोडली जाईल. पुनश्च जर विचार केला तर 4 चेंडू या गोलंदाजीमध्ये खराब फेकले गेलेत. अद्यापपर्यंत 9 चेंडू हाताळले गेलेत गोलंदाज गीतेश ठाकरेच्या माध्यमातून. एकदा अतिशय चांगला फटका मिड ऑफला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल होत आहेत. चेंडू मात्र निसटतोय आणि एकंदरीत या 2 धावा आणि तिसऱ्या धावेसाठी मात्र फलंदाज बाद होतील. धावसंख्या धावफलकावरती 38 धावा. मागच्या सामन्याचं चित्र आपण पाहिलं. निश्चित 39 धावांचं लक्ष होतं खरवई संघाला. तेच चित्र या सामन्यामध्ये सुद्धा पाहायला मिळते. येणारे 24 चेंडू आणि 39 धावांची गरज असेल विजयासाठी. ती म्हणजे ओव्ही 11 छत्रपती शिवाजी महाराज चौक संघाला. तर चालू असलेला सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. मयूर ग्रुप बदलापूर गाव विपक्ष शिवाजी चौक संघ. निश्चितच 39 धावांचं लक्ष असेल. येणारे 24 चेंडू 39 धावांची गरज. या ऐकूया पुन्हा एकदा. जेव्हा मात्र या सामन्याचं द्वितीय सत्र चालू होईल तेव्हा निश्चित आपण ऐकूया पुन्हा एकदा समीर सोमने सरांना.
चला बरोबर 11 वाजलेत, तर 11:20 हे सत्र संपलं पाहिजे याची काळजी, याची दक्षता मात्र पंचांनी घ्यायची आहे. रमेश म्हात्रे सर आणि जय पवार उर्फ JP. हॅलो, थँक्यू महेश. सर्व रसिकांचं पुनश्च सहर्ष स्वागत. जे आपलं भोजन रात्रीचं डिनर समाप्त करून या क्रीडांगणावरती उपस्थित झाले त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाले. चेंडूची तपासणी केली जाईल. बॉल टेम्परिंग हा देखील एक इश्यू इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 3 खेळाडूंना मात्र बाहेर घेऊन गेला. स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि बेनक्रॉफ्ट. सो डेव्हिड वॉर्नरनं जेव्हा कमबॅक केलं 1 वर्षानंतर, एक चांगली इनिंग त्यानं साकारली होती, जी आपण अनुभवली. 90 धावसंख्येची मला असं वाटतं एक इनिंग साकारली होती. परंतु इथे मॅच चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक जो OV11 या नावाने खेळतोय तो मयूर ग्रुप बदलापूर गावच्या विरोधात. बदलापूर गाव म्हणजे मयूर ग्रुप या टीमने धावा कमवल्या त्या 38 आणि 39 धावसंख्येची पुनश्च गरज आहे. मागच्या मॅच मध्ये देखील टार्गेट तितकंच होतं. सो हिस्ट्री रिपीट्स अगेन. सन्माननीय दर्शनजी सुरोशे साहेबांचं आगमन झालंय, त्यांचंही सहर्ष स्वागत व्यासपीठावर. खूप चांगली संकल्पना. आदरणीय मंगेश धुळे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ही भव्य दिव्य स्पर्धा भरवण्यात आली. जे हनुमान क्रीडा मंडळ जोवेली आणि सुरेशे साहेबांकडून मात्र या स्पर्धेसाठी योगदान लाभलंय अनामत रकमेच्या स्वरूपात. मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय की आपल्या स्वरूपात हे योगदान आम्हाला लाभले, त्याबद्दल धन्यवाद. मॅचला सुरुवात होते. 24 चेंडू धावा करायचे 39. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय तो चिन्मय, मागच्या मॅचचा हिरो. आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज असेल तेजस ठाकरे उर्फ टँगो. आणि त्याच्या सोबतीने तो संजय. मागच्या मॅच मध्ये सेकंड राऊंडच्या फर्स्ट मॅच मध्ये 39 धावा चेज झाल्या होत्या, परंतु तितकाच संघर्ष आपण पाहिला होता. वेगवान चेंडू पायावरती, नो डाऊट इट्स अ प्लम. गोल्डन विकेट ऑफ दिस मॅच. पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार करतोय. गोल्डन विकेट देखील मिळते. फलंदाज टँगो हॅज टू डिपार्ट. LBW च्या स्वरूपात फलंदाज टँगो बाद होतोय. स्मशान शांतता मैदानावरती जी विकेट हवी होती, 39 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता, तो मात्र शिवाजी महाराज चौक या टीमला, परंतु तो पाठलाग करताना तेजस या ठिकाणी बाद झालाय. खूप महत्वाची विकेट. काय सुरुवात केले ती गोलंदाज चिन्मयनं. सो राकेश चेक करत होता की इथे सगळे झोपलेले तर नाही आहेत ना. थँक्यू राकेश. पहिल्या चेंडूवरती मात्र तेजस बाद होतोय. न्यू बॅट्समन मैदानावरती गेलाय तो गीतेश. चिन्मय पहिल्या चेंडूवरती यश प्राप्त केले. हलक्या हाताने चेंडूला ढकलले, फक्त कव्हरच्या दिशा मात्र दिली. धावसंख्येचा श्री गणेश करतोय. डगआउट मधून टाळ्या येत आहेत, काय येऊ नये, कारण टँगो बाद झालाय. खूप मोठी आता जबाबदारी असेल दोन्ही बॅट्समन वरती. प्रेक्षकांची गर्दी आहे पुढचे 4ही दिवस रात्र. मात्र प्रेक्षकांची जरूर गर्दी आपल्याला पाहायला मिळेल, कारण डे नाईटची ही स्पर्धा एक नवीन संकल्पना या स्पर्धेच्या दरम्यान. हा चेंडू फक्त ड्राईव्ह करतोय, ऑन ड्राईव्ह, मिड विकेटला ढकललाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे आणि असा खेळ मैदानावरती चालू असल्यानंतर असं वाटतंय की दोन्ही फलंदाज प्रेशर मध्ये येऊन मात्र फलंदाजी करतायत. 2 धावसंख्या धावफलकावर चिन्मय पहिलं षटक हाताळतोय. पॉवर प्लेचं 2 सीमारक्षक, एक लॉंग ऑन आणि एक काऊ कॉर्नर. बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं चेंडूला. पंच मात्र कोणताच इशारा देत नाहीयेत. हा चेंडू मात्र डॉट
गितेश स्ट्रायकर एंडला, धावा करायचे त्या 37, उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 20 चेंडू 37 धावा. चिन्मय समोर आहे तो गितेश. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू थोडासा वेगानं मात्र इथे हाताळलाय. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, हा तर खरा या क्रिकेटचा एक नवं रूप आपण पाहतोय. जर का गोलंदाजाला फलंदाजांकडून मार खायचा नसेल तर चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन हा एक उत्तम पर्याय या कमी ओव्हरच्या षटकामध्ये, जलद गतीच्या क्रिकेटमध्ये सातत्याने यशस्वी ठरतोय. आणखी एक चेंडू, पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता आणि आता फलंदाजाच्या बॅटची कडा घेतले. बाद होतोय तो मात्र गितेश. धावसंख्या ती मात्र अवघी 2. हे षटक चिन्मयनं हाताळलं. मागच्या मॅचचा परफॉर्मन्स याही मॅच मध्ये तो दाखवतोय. 2 धावा दिल्या. आता 18 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायचे त्या मात्र 37. मागच्या मॅच मध्ये परिस्थिती थोडी विचित्र होती. 39 धावसंख्येचा पाठलाग चालू असताना खरवई टीमनं पहिल्या 2 षटकांमध्ये 24 धावा केल्या होत्या. तिसऱ्या ओव्हर मध्ये मात्र जरूर अगदी आपण पाहतोय की थोडी सिच्युएशन बिघडली होती, परंतु चौथ्या षटकामध्ये महेंद्रसिंग धोनी स्टाईल मात्र विजय करून दिलं होतं ते ओमकारनं. खूप चांगली संकल्पना. जे हनुमान क्रीडा मंडळ जोवेली, त्याचबरोबर शिवसाई ग्रुप संपूर्णपणे अस्पाक्षेट पडेल असतील. नेहमी अस्पाक्षेट पडेल साहेबांची मी टीम कुठे ना कुठेतरी नेहमी सातत्यानं पाहत असतो. यावर्षी ते म्हटले की क्रिकेट थोडं कमी केलंय. 10PL ची मी तयारी केली होती, परंतु यावर्षी 10PL मात्र कॅन्सल झाली. परंतु त्यांचा एक संघ जरूर आम्हाला खोपोलीच्या स्पर्धेमध्ये खेळताना दिसेल ओपन लॉटला. फलंदाजाकडे ओव्हर थ्रोच्या स्वरूपात या धावा मात्र प्राप्त होणार. एकही धाव या चेंडूवरती नव्हती, परंतु लेगबायच्या स्वरूपात आता ही धावसंख्या मात्र काउंट केली जाणार. हा एक आता ट्विस्ट आहे की ओव्हर थ्रोची एक्स्ट्राच स्कोरर साठी फार महत्वाचा आहे. बॅट मधून जर का धाव आली असेल, ओव्हर थ्रो आला, काउंट होते एक्स्ट्राज मध्ये आणि फलंदाजामध्ये देखील ऍड केली जाते. लोअर फुल टॉस कन्वर्ट केला जातोय मिड विकेटला. 1 धाव फक्त या चेंडूवरती मिळेल. अवघी एकच धाव. काय गोलंदाजी करतायत दोन्ही गोलंदाज, चिन्मय त्यानंतर प्रतीक. टीमची धावसंख्या झाली ती मात्र 4. धावा करायचे त्या मात्र 35. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते 16 चेंडू 35 धावांची गरज. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. इथे तुम्ही स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न आहे. सो बॅट्समन काउंट केला जाईल लेफ्टी, किंवा पंचांचा डिसिजन येतोय की हा वाईड चेंडू नाहीये, डॉट चेंडू. 15 चेंडू धावा करायचे त्या मात्र 35. पट्टी सोडा. प्रेक्षक वर्गाला विनंती करतोय की कृपया करून तुम्ही पट्टी सोडायचे. स्विंग एंड मिस. आणखी एक चांगला चेंडू प्रतीक कडून. काय गोलंदाजी चालू आहे. पहिल्या षटकामध्ये चिन्मयने 2 धावा दिल्या. या षटकामध्ये प्रतीकनं देखील आतापर्यंत अवघ्या 2च धावा दिल्या. त्यामध्ये एक ओव्हर थ्रोची धाव होती, एक्स्ट्राची होती. सो बॅटमधून एकच धाव आले. परंतु मागच्या मॅच मध्ये या संघाच्या गोलंदाजांनी सगळ्यात जास्त एक्स्ट्राच दिले होते. मला असं वाटलं की त्यांना मायकल होल्डिंग आणि जोएल गार्नरचं उदाहरण द्यावं की काय, ज्याने आपल्या करिअर मध्ये फार कमी वाईड चेंडू फेकलेत. फुलटोस व्यवस्थित बॅटवरती आला नाही. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि कॅच बघा कशा पद्धतीने त्यानं पकडलंय. एक वेगळीच स्वतःची शैली, टिपिकल झेल पकडतोय. फलंदाज मात्र बाद आहे. खांदे इथे विसावलेत ते या सर्व फलंदाजांचे. आत्मविश्वास हवा. तुम्हाला जर का विजयी व्हायचं असेल तर तुमच्याकडे सेल्फ कॉन्फिडन्स हा असायलाच हवा. मैदानावरती पराभव स्वीकारावा लागेल की विजयाची गाथा आपण लिहू, यापेक्षा मी म्हणेल की आत्मविश्वासानं मी फलंदाजी करेल, हे देखील तितकंच महत्वाचं आहे. माणूस हरू शकतो, परंतु माणसाची जिद्द कधी हरू शकत नाही. हे वाक्य आयुष्यात लक्षात ठेवा. कारण तुम्ही
किंवा तुमचा संघ एखाद्या वेळी हरू शकतो, परंतु जर का तुमची जिद्द हरली तर तुम्ही कोणताच खेळ खेळू शकत नाही. इथे खांदे विसावलेत, आत्मविश्वास जागा करावा लागेल. धावसंख्या धावफलकावरती आहे 4, आणखी धावा करायचे त्या 35. आणखी एक चांगला चेंडू. आगीचे गोळे फेकतायत की काय आता असं वाटायला लागले मैदानावर. हे मयूर ग्रुप बदलापूर गावचे गोलंदाज चिन्मय आणि प्रतीक. 2 ओव्हर कंप्लीट झाल्यात. धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 4. पहिल्या षटकात 2, या षटकात 2 आणि आता उर्वरित 12 चेंडूंमध्ये 35 धावसंख्येची गरज आहे. खरं तर जुन्नरहून निखिल ठोंबरे कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातात. जर का अशा पद्धतीचं जुन्नरमध्ये जर का गोलंदाजी कोणी केली असती तर तेथील समालोचकांनी त्यांच्या टिपिकल भाषेमध्ये सांगितलं असतं की हा गोलंदाज इतका चिंगूस मारवाडी आहे की तो समोरच्या फलंदाजाला चाय देखील ऑफर करणार नाही. जेवण तर सोडूनच द्या, नाश्ता तर सोडूनच द्या, तो चाय देखील ऑफर करत नाहीये. फक्त धावा दिल्यात त्यानं 4. ही त्यांची टिपिकल आहे. जर का निखिल बोलला असता माझ्यापेक्षा तर आणखी इफेक्टिव्ह ठरलं असतं. 4 धावसंख्या धावफलकावरती आहेत. धावा करायचे 12 चेंडूंमध्ये 35. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय तो मयूर. आव्हान तर खूप मोठे आहे, परंतु आता फटक्यांना सुरुवात करावी लागेल. हवेशी सफर करणारे फटके खेचावे लागतील. सुरुवात केली, बॅकवर्ड स्क्वेअर लागला, चेंडू भिरकावून दिला. पाहूया क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून मात्र हा चेंडू निघालाय. 1 बाउंड चौकार येतो. या फटक्यांची खरं तर गरज आहे. असे फटके बोटे खेचावेच लागतील. चौकार आलाय फलंदाज नितेशच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या झाली 8. आता उर्वरित 11 चेंडू 31 धावसंख्येची गरज आहे. 11 चेंडू 31 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडू उडवायचं होतं. हा फटका अगदी आपण जर का पाहिला तर ज्या पद्धतीनं 2007 मध्ये टेस्टच्या दरम्यान ब्रेटलीच्या विरोधात भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी जो अप्पर कट खेचला होता, याच्या अगदी त्याच्याही अगोदर आपण पाहिलं तर 2003 मध्ये शोहेब अख्तरच्या विरोधात जे फटका आला होता. इथे चेंडू मात्र चाललाय डिफाईन देखला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू मात्र अडवलाय. 2 धावा मिळाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेताना फलंदाज मात्र बाद होतोय. धन्यवाद दर्शनजी सुरोशे साहेब, जे उद्योजक येते या मंचावरती उपस्थित आहेत. त्यांच्याकडून मला पारितोषिक आले, त्याबद्दल त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. जरूर त्यांच्याकडून पारितोषिक आलं याचा अर्थ माझी कॉमेंट्री ट्रॅकवरती आहे. सो थँक्यू, मनापासून तुमचा आभार. कौतुक करणारी थाप देखील जरूर असावी, जेणेकरून मग आम्हाला देखील प्रोत्साहन मिळतं. नाहीतर कधी कधी असं वाटतं ना टाळ्या वाजत असतील ना सायलेन्स असेल, गाडी ट्रॅकवरती आहे की मात्र ट्रॅक सोडून चालले, हे मात्र मिसगाईड होतं. जरूर गाडी ट्रॅकवरती आहे. टीमची धावसंख्या आहे 10. इथून तुम्हाला धावा करायचे 29. 6 धावा या 3 चेंडूंमध्ये आल्यात. उर्वरित 9 चेंडू शिल्लक आहेत. 29 धावांची गरज आहे. स्लाइस करायचं होतं चेंडूला. झेल देखील टिपला जातोय पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाकडून. आता ही मॅच संपूर्णपणे फसले. 8 चेंडू, धाबा करायचे 29. या 2 चेंडूंमध्ये मॅचचं चित्र तुम्हाला अगदी स्पष्ट होईल. आता मोठे फटके जरूर हवेत. आता IPL मध्ये जसा अँड्रे रसेल बॅटिंग करतो तशीच आता इथे देखील बॅटिंग करावी लागेल. मुंबई इंडियन्स कडून वारंवार बदल होत आहेत. प्रत्येकाला अपेक्षा आहे आणखी चांगला खेळ त्यांच्याकडून व्हावा. मुंबई इंडियन्स लो स्कोरिंग मॅच जिंकली तरी मुंबई इंडियन्सच्या फॅनचे चेहरे पडलेसारखे असतात, कारण त्यांना बॅटिंग हवी आहे. क्रिकेटमध्ये चौकार षटकार प्रत्येकाला हवेसे वाटतात. 12 धावांमध्ये 6 विकेट घेतल्यात अल्झारीनं, तरी सुद्धा त्याचं इतकं कौतुक नाहीये. जर का एखाद्याने 80 किंवा 90 धावा ठोकल्या असत्या कमी चेंडूंमध्ये तर त्याचं जास्त कौतुक झालं असतं. म्हणजे फलंदाजांचा दबदबा आहे सध्या तरी क्रिकेटमध्ये. पुनश्च प्रयत्न होतोय. हा चेंडू बघूया, पंच कोणताच इशारा देत नाहीयेत. हा देखील डॉट चेंडू. मयूर ग्रुप बदलापूर गावनं काय गोलंदाजी केली आतापर्यंत. एकच चौकार फक्त त्यांच्या विरोधात आला. 10 धावा त्याने दिल्यात.
तोच प्रयत्न होता, बॅटची कडा घेतली आणि इथं फलंदाज बाद. आता 6 चेंडूंमध्ये धावा करायचे त्या 29. 3 षटकांमध्ये फक्त 10 धावा आल्यात. 6 चेंडू 29 धावा करायचेत. एक मॅच मला जरूर आठवते, कारण IPL ची मॅच चालू आहे, IPLच्या मॅचेस चालू आहेत. कालही मला असं वाटतं 2 दिवसांपूर्वी चांदईला देखील मी एक उदाहरण दिलं. RCB जिची अगदी आपण टोटल कॉस्ट पाहिली तर टीमची मला असं वाटतं 45 करोड असावी, 45 ते 49 करोड असावी. जिचे विजय माल्या हे फ्रँचाइज आहेत आणि त्यांचा सुपुत्र सिद्धार्थ माल्या मला असं वाटतं जो MD आहे त्या ग्रुपचा, म्हणजे जो त्या टीमचा MD आहे, डायरेक्टर आहे, सॉरी MD नाही आहे, डायरेक्टर. आणि त्या टीमचा फ्रँचायझी तर फरारच आहे, प्रत्येकाला माहितीच नाहीये कुठे आहे. परंतु आणखी एक गोष्ट मला जी संभ्रमात पाडणारी होती, ज्यावेळी 6 चेंडूंमध्ये 28 धावांची गरज होती त्यावेळी अल्बे मॉर्कलच्या विरोधात विराट कोहलीनं षटक फेकलं होतं आणि त्या धावा दिल्या होत्या. म्हणजे 2 प्रश्न आयुष्यभर तुम्हाला सतावणार. विजय माल्या कुठे गेलाय आणि विराट कोहलीनं ते षटक का टाकलं. इथे 2 धावा मिळाल्या. 5 चेंडू जिंकण्यासाठी आता मात्र गरज असेल 27 धावसंख्येची. पाच चेंडू 27 धावा हव्यात. मॅच फसवले अक्षरशः फलंदाजांनी, या विपरीत गोलंदाजांनी कुठेही फटकेबाजी करून दिली नाही. चिन्मय, प्रतीक आणि मयूर, आणि आता प्रतीक पिसेकर. पुल करायचा होता, चेंडू हवेत आणि फलंदाज बाद. माझ्यापर्यंत आणखी एक माहिती पोहोचली की प्रतीक पिसेकर यांच्या पायाला खूप मोठी इजा आहे, तरी हा खेळाडू मैदानावरती खेळतोय. काय क्रेज आहे, का क्रेज नसावी. ज्या भारतीय संघामध्ये 2011चा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी युवराज सिंग कॅन्सरग्रस्त होता, तो वर्ल्ड कप खेळला. वर्ल्ड कप खेळला नाही तर त्यानं विजयी धावा केल्या आपल्या टीमसाठी आणि मॅन ऑफ द सिरीज म्हणजे मॅन ऑफ द वर्ल्ड कप सर्वोत्कृष्ट खेळाडू त्यानं पारितोषिक कमावलं. अगदी खूप चांगला स्ट्रोक समोरच्या दिशेनं लॉंग ऑफला झेल देखील टिपला जातोय. आणखी एक उदाहरण मला द्यावंसं वाटते तुम्हाला. 2003च्या वर्ल्ड कप मध्ये सचिन तेंडुलकर यांना लूज मोशन झालं होतं श्रीलंकेच्या अगेन्स्ट. थोडं ऐकायला जड वाटेल प्रत्येकाला, परंतु आपल्या अंडरवेअर मध्ये टिश्यू पेपर टाकून त्यांनी मात्र फलंदाजी केली होती, कारण त्यांना लूज मोशन झालं होतं आणि त्यांनी धावा देखील केल्या होत्या 90 2003च्या वर्ल्ड कप मध्ये श्रीलंकाच्या अगेन्स्ट. उगाच त्यांना गॉड ऑफ क्रिकेट म्हणत नाही आपण. इथे आणखी एक डॉट चेंडू, मॅच फसले, ती मात्र OV11 छत्रपती शिवाजी महाराज चौक या संघासाठी. आणि इथे विजयी झालाय तो मात्र मयूर पिसेकर, ग्रुप बदलापूर गाव, छत्रपती शिवाजी महाराज चौक या संघाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. फक्त एकच विनंती असेल संघाला की आपण मैदानावरती हस्तांदोलन करण्यासाठी जायचंय. या मॅचचा हिरो इथे 3 गोलंदाजांनी 2-2 रन्सच्या अगदी ओव्हर टाकल्यात.